एरंडोलीत भाजपचा जोरदार प्रचार. सुमनताई खाडे, जयश्रीताई पाटील व मनीषा पाटील यांच्या समर्थनार्थ सभा उत्साहात. एरंडोली येथे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार मोठ्या उत्साहात पार पडला. एरंडोली जिल्हा परिषद गटातून सुमनताई खाडे तसेच पंचायत समिती गणातून जयश्रीताई पाटील आणि मनीषा रामगोंडा पाटील यांच्या समर्थनार्थ आयोजित सभेला कार्यकर्ते आणि नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आत्माराम जाधव यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. सभेत स्थानिक महिलांनीही आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. एरंडोलीतील एका महिलेने बोलताना तानाजीराव पाटील यांच्याविषयी पसरवल्या जाणाऱ्या अफवांना फेटाळून लावत त्यांचा कोणताही 2 नंबरचा व्यवसाय नाही, त्यांचे सर्व व्यवहार पारदर्शक आणि 1 नंबरमध्येच आहेत. दारूचे दुकान वगैरे काहीही नसून विरोधकांकडून चुकीची माहिती पसरवली जात आहे असे ठामपणे सांगितले. या सभेमुळे एरंडोली परिसरात भाजपच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले. कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन विकासाच्या मुद्द्यावर मतदारांशी संवाद साधण्याचा निर्धार व्यक्त केला. सरकारी सरपंच म्हणून आता आहे आणि आता जिल्हा परिषद एरंडोली गट क्रमांक 52 मधून जिल्हा परिषदेची भाजप पक्षाची उमेदवारी आहे आपल्याला. आणि ह्या आपल्या एरंडोली पंचायत समिती गणाच्या पंचायत समितीसाठी त्यांचे तर उमेदवारी भाजपचे. आमच्या दोघींचे चिन्ह आहे कमळ. आणि येत्या 7 तारखेला सकाळी 7:30 पासून संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान करायचं आणि करून पण घ्यायचं आपल्याला सगळ्यांकडून. आणि त्या दिवशी येत्या 7 तारखेला मतदान केंद्रावर गेल्यावर एक मशीन येणार आणि एका मशीनवर वर आणि खाली असं 2 ठिकाणी कमळाची चिन्ह येणार. ती कमळाची चिन्ह कुठे आहेत बघायचं आहे आणि त्याच्यासमोरचं बटन दाबून तुमची सेवा करण्याची आम्हाला संधी द्यायची. बरं, कमळाचंच बटन का दाबायचं? आता दादांनी बरंच सांगितलं की भाऊंच्या मार्फत आपला किती विकास झाला आहे. विकास भरपूर झाली तरी आपल्या गटाची नाही म्हटलं तर 2.5 कोटीच्या पुढं निधी आपल्याला भाऊंनी या मतदारसंघात दिला आहे. आणि आत्ताचे जर बघितले, ह्याच्या पूर्वीचे आमदार असतील किंवा आत्ताचे खासदार असतील, पूर्वीचे आत्ताचे खासदार असतील, निवडून आल्यानंतर त्यांनी किती निधी दिला हे आपण एक जरा विचार करायचा आहे. आत्ताचे खासदार आहेत ते तुम्ही निवडून दिले सगळ्यांनी त्यांना. आपल्या संजय काकांच्या विरोध होते ते, तरी सुद्धा तुम्ही आपल्या भाजप पक्षाच्या विरोधात जाऊन त्यांना निवडून दिलं. आज 1.5 वर्ष तरी झाली त्यांना, पण 1 रुपया सुद्धा आपल्या भागात त्यांनी दिलाय का? दिला नाही. बरोबर. मग आत्ताचे जो विरोधी पक्ष आहे तो त्यांच्याकडून उभा आहे. मग खासदार म्हणून त्यांनी 1 रुपया निधी दिला नाही. मग त्यांच्या मार्फत निवडून येऊन विरोधी पक्ष आपल्याला निधी आणणार का? ही पण विचार करण्याची गोष्ट आहे. हा विचार तुम्ही करावा. आणि आता जे काही चालू आहे की बाबा आम्हाला संधी द्या, आम्ही तुमचा विकास करतो, पण आम्ही तसं म्हणणार नाही. आता आमचे विकास कामांचं पुस्तक तुमच्याजवळ ठेवलेलं आहे. भाऊंनी तर सगळ्या बाबतीत म्हणजे कुठंही कमी पडले नाहीत. भाऊ आपल्या मतदारसंघात भाऊंनी भरपूर असा निधी दिलेला आहे. पण आम्ही पण आमच्या भागात जी विकास कामं ठेवलेली आहेत ती तुमच्या नजरेखालून जावीत, म्हणजे आम्ही जे काही समाजकारण केलंय ते तुमच्या नजरेस यावं म्हणून एक छोटासा प्रयत्न केलाय. तो तुम्ही बघा आणि मग ठरवा. आत्ताचे उमेदवार विरोधी पार्टीचे काय म्हणाले, आम्हाला संधी द्या, विकास करतो, पण मी विकास कामं तुमच्याजवळ ठेवलेत आणि तुमच्याकडे संधी मागायला इथं उभी आहे. तुम्ही ठरवायचं कुणाला साथ द्यायची आणि कुणाच्या पाठीमागं उभं राहायचं. आणि आता येत्या मंत्रिमंडळ ह्याच्यात भाऊ मंत्री असताना आपल्याला भरघोस असा निधी भाऊंनी इथं आपल्या मतदारसंघात दिलाय. आणि परत एकदा आपल्याला भाऊंना मंत्री झालेलं बघायचं आहे आणि भाऊंना पालकमंत्री पण झालेलं बघायचं आहे. आणि त्यासाठी भाऊंना जर भाऊंना आपल्याला पालकमंत्री म्हणून बघायचं असेल तर भाऊंचे हात बळकट केले पाहिजेत. बरोबर. आणि भाऊंचे हात बळकट कधी होणार आहेत तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य हे भाजपचे निवडून आले इकडे आपले मिरज तालुक्यातले सगळे, तर भाऊंचे हात बळकट होणार आहेत आणि मंत्रिमंडळात भाऊंना संधी मिळणार आहे. भाऊ पालकमंत्री होणार आहेत. त्यामुळे आपल्या भाऊंच्या पाठीशी आपण उभं राहायचंय खंबीरपणे. असं झालं तर आता चालू आहे की 1-2-3 दिवस झाले जरा प्रचार माझ्या पण कानावर यायला लागलाय. आम्ही शिकलेले आहे.
आम्ही पण शिकलोच हो, आम्ही कुठं अडाणी. माझं शिक्षण सांगू काय तुम्हाला माहिती नाही सर, माझ्या चेहऱ्यावर जाऊ नका. मला चेहऱ्यावरून किंवा माझ्या ह्याच्यावरून दाखवून द्यायची मला गरज नाही. माझं BCom झालंय. आज सलगरेसारख्या ठिकाणी एक HPCL पेट्रोल पंपाची मी प्रोप्रायटर आहे. आणि फक्त प्रोप्रायटर नाही तर त्या म्हणजे पूर्ण पेट्रोल पंपाची जबाबदारी मी उचलली आहे. माझे मिस्टर काही बघत नाही. RTGS असू दे, सगळं म्हणजे देणं घेणं असू दे, सगळा हिशोब असू दे, सगळे पैशाचे व्यवहार असतील, ते कामगार असतील, सगळं मी स्वतः हँडल करते. मग मी कुठेतरी काहीतरी करत असणार ना. मी काय अडाणी आहे का? ते सांगायलेत उमेदवाराचं की आम्ही शिकलोय. आमचं पण शिक्षण झालंय, फक्त आम्ही सांगत नाही. आणि शिक्षणाचा आणि राजकारणाचा काही हे नाही, विषयच नाही. शिक्षण आणि राजकारण ह्यात काय आहे का? माझा पण इकॉनॉमिक्स विषय आहे. जरी मी BCom झाले असले तरी माझा पण इकॉनॉमिक्स विषय आहे. आणि इकॉनॉमिक्स म्हणजेच राजकारण असतं. हे जे आहे की नाही, रस्त्यांचा निधी, हे ते नाबार्ड, हे ते माझं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे काही घाबरायचे कारण नाही. आमचं पण शिक्षण झालंय. आम्ही पण एवढं विकास कामं ठेवले तुमच्यासमोर. आणखीन एक सांगायचं झालं तर आज विरोधी पक्षाचा जर प्रचार बघितला, त्यांच्याकडं विकास कामं सांगायला विकास कामच नाहीत, म्हणून ते फक्त आरोपच करायलेत. मग आरोप ऐकायचं का विकास कामं पाहिजे तुम्हाला ते तुम्ही ठरवा, आणि कुणाला मत द्यायचं ते तुम्हीच ठरवा. आणखीन एक सांगायचं झालं तर आज कोणतरी येतंय तुम्हाला एक जेवण देतंय किंवा 1000-2000 देतंय. तुमचं मत एवढं हलकं आहे का? सासऱ्यांना सांभाळून दुपारच्या वेळेत ते काम करून त्यातून एक थोडे पैसे कमवत्या स्वतःच्या संसारासाठी. मग ती सक्षम झाली म्हणायला पाहिजे का नको? हे जर तुम्हाला दिलं नसतं महिलांना तर त्यावेळी मोबाईलमध्ये किंवा इकडे तिकडे भरकट माझ्या पाठीमागं राहिलं पाहिजे का नको? भाऊच्या हात वरकर करायचे केले पाहिजेत का नको? मग तुम्ही काही करणारच आहे, पण तुमचं मतदान मला पुरेसं आहे का? नाही. तुम्ही तुमच्या मैत्रिणींना, ह्या मतदारसंघातल्या तुमच्या पाहुण्यांना आपले विचार समजावून सांगणं गरजेचं आहे का नाही? ती जबाबदारी आहे तुमची. तुम्ही लाडक्या बहिणी आहे.